सुप्रभात, नमस्कार. मी स्नेहल पाटकर. बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनला सुरुवात करूयात आणि बुलेटिनच्या सुरुवातीचीच बातमी. शिवाजी पार्क मैदानात मनसे नेत्यांनी आंदोलन सुरू केलंय. मनसे नेत्यांनी शिवाजी पार्कात धरणं आंदोलन सुरू केलंय आणि या आंदोलनात मनसे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार हे सहभागी झालेत. तेव्हा शिवाजी पार्कमध्ये आंदोलन सुरू केलंय. मनसेनं आंदोलन सुरू केलेलं आहे. शिवाजी पार्कात खडी टाकून रस्ता तयार केला जात असल्याचा आरोप मनसेनं केलेला आहे. हा आरोप करण्यात आला होता आणि खडी टाकू नये यासाठी मनसे नेते हे आंदोलन करतायत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी रहिवाशांची भेट देखील घेतली होती. शिवाजी पार्कमध्ये खडी टाकू नये यासाठी हे आंदोलन केलं जात आहे. मनसे नेते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. संदीप देशपांडे शिवाजी पार्कात आंदोलनासाठी बसलेले आहेत. नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार हे सुद्धा सहभागी झालेत. मनसे नेत्यांनी शिवाजी पार्क मैदानामध्ये आंदोलन सुरू केलंय. शिवाजी पार्कात मनसेचं धरणं आंदोलन सुरू आहे. शिवाजी पार्कमध्ये खडी टाकून रस्ता तयार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता आणि या संदर्भात राज ठाकरे यांनी तिथल्या रहिवाशांची देखील भेट घेतल्याची माहिती आहे. तेव्हा ही खडी टाकू नये, शिवाजी पार्कमध्ये ही खडी टाकू नये यासाठी मनसे नेते आता आंदोलनाला बसलेत. इथल्या रहिवाशांनी आणि अधिकाऱ्यांनी बैठक न घेता, लोकांना विश्वासात न घेता ही खडी टाकली जाते असा सवाल मनसेनं विचारलेला आहे. पार्कात खडी टाकत असल्याचा आरोप मनसेनं केलाय आणि या ठिकाणी आता शिवाजी पार्कमध्ये मनसे आंदोलनाला बसली आहे. आमचे प्रतिनिधी विशाल यांच्याकडून माहिती घेऊयात. विशाल, काय अपडेट? आता मनसे नेते शिवाजी पार्कमध्ये आंदोलनाला बसलेत. स्नेहल, शिवाजी पार्क मैदानाचं नूतनीकरण जे आहे ते गेले काही दिवस सुरू आहे आणि याच ठिकाणी हा जो पॅच आहे त्या पॅचमध्ये खडी टाकण्यात आली होती आणि ही खडी टाकण्यात येऊ नये असं रहिवाशांची मागणी आहे. मनसेनं सुद्धा अशाच प्रकारची भूमिका जी आहे ती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच दृष्टीनं महानगरपालिकेनं या ठिकाणी आश्वासन देऊन सुद्धा या ठिकाणी खडी जी आहे ती टाकलेली आहे. त्यामुळे मनसे नेते जे आहे ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठेतरी या सगळ्याला विरोध करण्यासाठी मनसे नेत्यांनी जे ते आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपल्यासोबत मनसे नेते नितीन सरदेसाई सोबत आहेत. सुरुवातीला तुम्ही विरोध केला होता, अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं, मात्र आज या ठिकाणी खडी टाकण्यात आलेली आहे. विश्वासघात कशा पद्धतीने केला जाऊ शकतो त्याचं उत्तम उदाहरण आहे. कारण इथले हे रेन वॉटर हार्वेस्टिंगचे जे कन्सल्टंट आहेत नंदन मुणगेकर यांच्याशी सुद्धा चर्चा झाली होती, अधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की ही खडी आम्ही इथून काढतोय. त्या पद्धतीने खडी काढली सुद्धा गेली, पण अचानक रातोरात काय चक्र फिरली माहिती नाही आणि इथे खडी पुन्हा टाकून पुन्हा त्याच पद्धतीने रस्ता बनवण्याचा प्रयत्न झाला आहे. जोपर्यंत माझी माहिती जाते तोपर्यंत हे स्पष्ट आहे की जे कन्सल्टंट आहेत मुणगेकर तज्ज्ञ यातले, ज्यांनी सगळं रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प महानगरपालिकेसाठी केला आहे, त्यांनी अशा पद्धतीच्या सूचना महानगरपालिकेला दिला होता की खडी न वापरता ह्या जागी दुसरं काही वापरलं तरी चालेल आणि तसे पर्याय त्यांनी दिले होते, पण तरीही खडी वापरण्याचा अट्टहास इथे केलेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. ही गोष्ट सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचली पाहिजे की कशा विश्वासघात केला जातो ते दाखवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. अन्यही नेते आहेत, मनसे नेते संदीप देशपांडे सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत. खरं तर तुम्ही सकाळी हा सगळा प्रकार समोर आणलात. तुम्ही म्हणतात की पाठीत खंजीर खुपसला गेलाय, अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं की या ठिकाणी टाकणार नाही. हे सगळं काय केलं जातं असं वाटतंय? नाही, मला तेच कळत नाही की तुम्ही चोरासारखं, महानगरपालिका आहे ना का चोर आहात की चोरासारखी रात्रीची कामं करताय? तुम्ही करायचं तर दिवसाढवळ्या काम करायला पाहिजे होतं. याचा अर्थ तुमच्या मनात कुठेतरी काळा बेर आहे म्हणून तुम्हाला रात्री काम करताय ना. बरं, तुम्ही आम्हाला सगळ्या नागरिकांना प्रॉमिस केलेलं की ही खडी काढली जाईल. काल आपण सर्वांनी बातम्या दाखवल्या की खडी काढली गेली म्हणून, आणि रात्रीतल्या रात्री तुम्ही खडी टाकता. म्हणजे लोकांच्या पैशांनी तुम्ही लोकांना फसवताय. मला वाटतं हे चुकीचं आहे आणि याचा निषेध करायला आम्ही इथे बसलेलो आहोत. काय भूमिका असणार आहे? अधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आंदोलन. आमची भूमिका ही आहे, पहिले ही खडी काढा, चर्चा करा, नागरिकांना विश्वासात घ्या, त्याच्याशिवाय काम करू नका. मनसेनं ठाम भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत ही खडी काढली जाणार नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही आंदोलन जे आहे ते असंच सुरू करणार असं त्यांनी सांगितलंय.
खरं तर एक 2-3 दिवसापूर्वी तुमची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर बैठक झाली होती. त्या बैठकीला अधिकारीसुद्धा उपस्थित होते. त्या बैठकीत काय नेमकं अधिकाऱ्यांनी आश्वस्त केलं होतं? अधिकाऱ्यांनी ना सगळ्यांनी खडी ह्या एकाच गोष्टीला विरोध केला. त्या व्यतिरिक्त इतर जो प्रकल्प होतोय त्याला कोणाचाच विरोध नव्हता आणि त्यांनी कन्सल्टंटशी बोलून या खडीला चांगला पर्याय उपलब्ध होतो का हे बघण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की या खडीला पर्याय उपलब्ध आहे आणि तो आम्ही वापरणार आहोत. त्याप्रमाणे कालच्या संपूर्ण दिवसामध्ये इथे जी खडी टाकलेली होती ती काढण्यात आली. मग अशी रातोरात काय चक्र फिरली की ती खडी पुन्हा टाकून तो रस्ता जशा पूर्वीच्या पद्धतीने होता तसाच करण्याचा का प्रयत्न चाललाय ते आमच्या काही लक्षात येत नाही. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. नक्कीच एक असं आहे की पालिकेचं असं म्हणणं आहे की हा खडी टाकण्यामुळे ह्याचा एक फायदा होऊ शकतो असं म्हणते. मग तुमचा कुठच्या दृष्टीनं याला विरोध आहे? माझी माहिती अशी आहे की शेवटी यातले तज्ज्ञ कन्सल्टंट असतात. तशा पद्धतीचे कन्सल्टंट महानगरपालिकेने सुद्धा ह्या प्रकल्पासाठी दिलेले आहेत. त्या कन्सल्टंटचं असं म्हणणं आहे की इथे खडीच्या व्यतिरिक्त दुसरं काही टाकलं तरीसुद्धा हे काम तितक्याच चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. मग असं असताना तुम्हाला ते कन्सल्टंटची पत्र पाहाल तर तुम्हाला त्याच्यातून ते दिसेल. त्यांनी दुसरे पर्याय सुचवलेले असताना सुद्धा अट्टहासाने ही खडी टाकण्याचे इथे प्रयत्न होते. या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी नागरिकांच्या वतीने इथे आलेलो आहोत. खरं तर शिवाजी पार्क येथील नागरिकांचाच सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टीला विरोध होता आणि त्याचाच रहिवाशांना पाठिंबा देण्यासाठी मनसे जे आहे ते आता शिवाजी पार्क मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि हाच संपूर्ण रस्ता आहे ज्या ठिकाणी सुरुवातीला खडी टाकण्यात आली आणि त्याच्यावरती आता ही माती जी आहे ती टाकण्यात आलेली आहे आणि यालाच विरोध आता मनसेकडनं जो आहे तो करण्यात येतोय. स्नेहा, धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. या सगळ्या प्रकरणाचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेतोच राहू, पण तुर्तास धन्यवाद. तेव्हा मनसेचं शिवाजी पार्क इथं आंदोलन सुरू आहे, याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुर्तास वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 2 दिवसांचा संप पुकारलाय. नोकर भरती, जुनी पेन्शन योजना आणि निवृत्तीचं वय वाढवण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलाय. या आंदोलनात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही सहभाग असणार आहे. राज्य शासनाच्या विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात एक बैठक पार पडली. राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे न्याय आणि हक्क देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. सेवानिवृत्तीचं वय हे 60 करणं, नवीन पेन्शन योजनेत केंद्राप्रमाणे सुधारणा करणं, कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरणं या सगळ्या मागण्यांसोबत योग्य निर्णय घेण्यात येईल असं देखील आश्वस्त त्यांना करण्यात आलंय. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर राज्य शासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रास्त, न्याय आणि व्यवहार्य मागण्यांबाबत राज्य शासन निश्चितपणे योग्य निर्णय घेईल असं देखील अजित पवारांनी काल आश्वस्त केलंय. विविध मागण्यांसाठी आजपासून हे कर्मचारी संपावर जात आहेत. अंशदायी पेन्शन योजनेसंबंधामध्ये जुनी पेन्शन सर्वांना लागू करा आणि केंद्र सरकारी मध्ये जे काही बदल NPS मध्ये झालेले आहेत गेल्या 16 वर्षात ते राज्यातल्या कर्मचाऱ्यांना लागू करा या बाबतीत त्यांनी अत्यंत सकारात्मक मत व्यक्त केलं आहे. जुनी पेन्शन सर्वांना लागू करा ह्याविषयी सध्या जी समिती स्थापन केली आहे तिच्या कार्यकक्षेत हा विषय निश्चितपणे त्या ठिकाणी घालण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे. तेव्हा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आपण पाहूयात. नवी सेवानिवृत्ती वेतन योजना रद्द करावी, जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करावी, सेवानिवृत्तीच्या किमान वेतनात केंद्रानं वाढ करावी, सर्व कर्मचाऱ्यांना समान किमान वेतन द्यावं, अंगणवाडी आशा वर्कर्सची सेवा नियमित करावी आणि आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदं भरावी, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या अटीशिवाय कराव्यात. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या मागण्या आहेत. 17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी या मागण्यांसाठी संपावर आहेत. नवीन सेवानिवृत्ती वेतन योजना रद्द करावी अशी देखील त्यांची मागणी आहे.
आज राज्यात कर्मचारी संपासोबतच परिचारिका संघटनांचा सुद्धा राज्यव्यापी बंद आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज एकाच दिवशी परिचारिका संप करणार आहेत. नवीन पेन्शन योजना रद्द केली पाहिजे, समान किमान वेतन कायदा लागू करा अशा मागण्या आहेत. तर निवृत्तीचं वय 60 वर्ष करा अशी देखील त्यांची प्रमुख मागणी आहे. या प्रमुख मागण्यांसह 12 ते 15 मागण्यांसाठी हे आंदोलन आहे. औरंगाबाद येथील घाटी शासकीय रुग्णालयातील परिचारिका सुद्धा या संपामध्ये सहभागी झाल्यात. घाटी रुग्णालयातील मुख्य कार्यालयासमोर परिचारिकांनी निदर्शनं सुरू केली आहेत. राज्यातील परिचारिका आजपासून संपावरती आहेत. औरंगाबाद येथील परिचारिकांचा देखील संपात सहभाग आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून. सिद्धार्थ, आता घाटी रुग्णालयाच्या बाहेर निदर्शनं दिली जात आहेत. आजपासून परिचारिका संपावरती आहेत. त्यांच्या विविध मागण्या देखील आहेत. काय त्यांच्याशी बोलणं झालंय? स्नेहल, त्यांच्याशी अजून बोलायचं, कारण आता निदर्शनं सुरू झालेली आहेत. मात्र एक महत्त्वाची गोष्ट की 2 दिवस पूर्णपणे काम बंद आंदोलन आहे. निश्चितपणे हा राज्यातील संप आहे, त्यामुळं आरोग्य विभागावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आता मी मेंटल ऑफिसच्या बाहेर आहे आणि आपण बघतोय सगळ्या जे आहेत परिचारिका या ठिकाणी आलेल्या आहेत. आज आणि उद्या 2 दिवस पूर्णपणे सेवा बंद असणार आहे आणि त्यामुळं औरंगाबाद घाटी हे अत्यंत महत्त्वाचं रुग्णालय आहे, सर्वात मोठं मराठवाड्यातील रुग्णालय. मात्र विविध मागण्यांसाठीचे हे आंदोलन या ठिकाणी होत आहे आणि संघटनेच्या अध्यक्ष थोरात मॅडम सुद्धा आपल्यासोबत आहेत. मॅडम, काय मागण्या आहेत? आज 2 दिवस पूर्णपणे काम बंद आहे. सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे 2005 नंतर सेवेमध्ये जे कर्मचारी आलेले आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीत शासनाने जुनी पेन्शन योजना चालू करावी, ही अत्यंत महत्त्वाची मागणी घेऊन परिचारिका संपामध्ये उतरलेल्या आहेत. दुसरी अत्यंत महत्त्वाची मागणी म्हणजे रिक्त पदं खूप आहेत आणि त्याचा ताण जे नर्सेस काम करतात त्यांच्यावरती येतो आणि अन्याय हा रुग्णावर होतो. कारण महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल, इंडियन नर्सिंग काउन्सिलच्या रेशोप्रमाणे 3 पेशंट मागं 1 नर्स असायला हवी. इथं 40 पेशंट मागं आम्ही 1 आहोत. मग 40 पेशंटला आम्ही कसं काय न्याय देऊ शकतो? पेशंटचे नातेवाईक आणि नर्सेसमध्ये, डॉक्टर्समध्ये तणाव होतो. तणाव होतात. नर्सेस, डॉक्टर नेहमी तणावामध्ये काम करतात आणि डॉक्टर आणि नर्सेसवरती जे हल्ले होतात हे याच्यामुळेच होतात की कमी मनुष्यबळ आहे. बरं, आता काय 2 दिवस कसं स्वरूपात? 2 दिवस आम्ही फक्त संपावरती आहोत. शासनाने जर याची नोंद घेतली ताबडतोब तर आम्ही ताबडतोब संप कॉल अप करून ड्युटीवर जाऊ. किती औरंगाबादचे कर्मचारी आहेत? औरंगाबादच्या संपूर्ण 700 नर्सेस संपामध्ये आहेत. राज्यात पूर्ण राज्याच आहेत. हा इशारा मोर्चा आहे म्हणजे हा आंदोलन? फक्त आंदोलन शासनाला ट्रायल आहे. अजून पिक्चर बाकी आमचा. आम्ही बेमुदत संपाचे हक देणार आहे. पण काय पेन्शन योजना आहे आणि त्याला विरोध काय? नाही, पेन्शन योजना नाहीच आहे ना, ती DCF होते. त्याच्यामध्ये असं आहे की माझे जर 10 रुपये असतील तर शासनाने त्याच्यामध्ये 10 रुपये टाकायचे. शासनाने आधी ते शेअर बाजारमध्ये गुंतवले होते. शेअर बाजार कधी कोसळतो, कधी उंच जातो. आमचं म्हणणे आम्हाला शेअर बाजार नको, आम्हाला काहीच नको. जशी जुनी पेन्शन योजना आहे, रिटायरमेंट नंतर जी काय मिळते ती आम्हाला पाहिजे. आणि कंत्राटी भरती का नको? कंत्राटी भरती यासाठी नको की कंत्राटी येणारा कर्मचारी हा फक्त 20,000वरती काम करेल. आज तो क्वालिफाईड कर्मचारी आहे, त्यांनी 20,000वरती आयुष्यभर काम करायचं का? मग त्यांनी एवढं मोठं शिक्षण घेतलेले ते कशासाठी घेतलेले? इव्हन पत्रकार सुद्धा परमनंट असावेत, गव्हर्नमेंट असावेत. बरं, मला एक सांगा, कोरोनाच्या काळात तुम्ही जीवावर उदार होऊन काम केलेलं आहे, सेवा दिलेली, पण आरोग्य यंत्रणेकडे राज्य सरकारचं लक्ष नाही असं म्हणायचं? खरं तर पाहिलं तर फ्रंट लाईन नर्सेसच आहेत. जेव्हा रुग्ण येतो तो पहिला परिचारिकेजवळ येतो, तिथून पुढे तो डॉक्टरांकडे रेफर होतो. डॉक्टर त्याला बघतात. बाकीचं सगळं तो बरा होऊन जाऊपर्यंत आम्ही त्याच्याकडे लक्ष देतो. आणि आमच्याकडं म्हणजे जर रुग्णसेवेकडे जर लक्ष दिलं तर मला नाही वाटत दररोज एवढे डेथ होतील आणि एवढे रुग्ण आपल्याकडे ऍडमिट होतील. रुग्णसेवेकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे आणि नर्सेसकडे. एकंदरीत आपण बघितलं या ठिकाणी की आरोग्य विभागाचे आणि नर्सेसचे आपले वेगळे प्रश्न आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रश्नांकडे राज्य सरकार असेल, प्रशासन दुर्लक्ष करतं. एक शेवटचा प्रश्न विचारतो. अजितदादांनी थोडा इशारा दिलेला की संप कराल तर कारवाई होईल. संप कराल तर कारवाई होईल. कारवाईला आम्ही तयार आहोत. कारण आम्हाला माहीत झालं की मेल्याशिवाय काहीच मिळत नाही. कारण आता ST महामंडळाचा संप चालू आहे. शेतकरी आपले 300 शेतकरी मेलेत. 1 वर्षभर त्यांनी आंदोलन केलं.
तर या भारताचे आम्ही नारी आहोत. आम्ही कुणालाही घाबरणार नाही आणि इशाऱ्याला तर त्याहून नाही. निश्चित आपण बघितलं की एसटी कर्मचाऱ्यांचा एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुद्धा आहे. आता राज्यभरात 2 दिवस सर्व कर्मचारी संपावर आहेत. निश्चितपणे आरोग्य विभाग संपावर जाणं म्हणजे थोडंसं रिस्क असतं, कारण आरोग्य विभागावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आता 2 दिवसात राज्य सरकार यांच्या आंदोलनाकडे मागणीकडे कसं लक्ष देतं पाहणं गरजेचं आहे. अगदी धन्यवाद सिद्धार्थ या सविस्तर माहितीबद्दल. खरं तर परिचारिकांचा हा जो संप सुरू आहे त्यांनी आता इशारा दिलाय की जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही बेमुदत संपाचा इशारा परिचारिकांकडून देण्यात आलेला आहे. घाटी रुग्णालयाच्या बाहेरची आपण दृश्य पाहतो आहोत. 12 ते 15 मागण्यांसाठी या सगळ्या परिचारिका आंदोलनात सहभागी झाल्यात. या ठिकाणी निदर्शनं सुरू आहेत. काल उपमुख्यमंत्र्यांनी संप करू नका, संप मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं. मात्र आमच्या मागण्या आधी मान्य करा, त्यानंतरच संप मागे घेतला जाईल असं परिचारिकांकडून सांगण्यात येत आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. समीर वानखेडे यांना ठाणे पोलिसांकडून समन्स बजावण्यात आलेला आहे. समीर वानखेडे अल्पवयीन असतानाच त्यांनी बारचा परवाना मिळवल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला होता आणि आता या प्रकरणी ठाणे येथील जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करत समीर वानखेडे यांच्या मालकीच्या नवी मुंबईतील सद्गुरू हॉटेल अँड बारचा परवाना रद्द केला होता. दरम्यान उत्पादन शुल्क विभागानंही खोटी माहिती सादर करत बारचा परवाना मिळवल्याचं सांगत तक्रार देखील दाखल केली होती आणि या प्रकरणी कारवाई करत समीर वानखेडेंना ठाणे पोलिसांकडून समन्स बजावण्यात आलाय आणि समन्स बजावला असून आता त्यांना हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले. ठाणे पोलिसांनी समन्स बजावलेला आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून. निखिल, आता ठाणे पोलिसांनी समन्स बजावलेला आहे आणि समीर वानखेडे यांना हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले. नक्कीच एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात कोपरी पोलीस ठाण्यात जो गुन्हा आहे तो नोंदवण्यात आलेला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. काही दिवसापूर्वीच समीर वानखेडे यांचं जे सद्गुरू बार हॉटेल रेस्टॉरंट आहे त्याचा परवाना देखील रद्द केलेला आहे. त्यानंतर या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवल्यानंतर त्यांना आज हजर राहण्याचा जो समन्स आहे तो बजावण्यात आलेला आहे. आपण त्याच पोलीस स्टेशनच्या बाहेर आहोत. आपण हे पोलीस स्टेशन बाहेर पाहू शकतो. कोपरी पोलीस ठाणे आयुक्तालय हद्दीतलं हे पोलीस स्टेशन आहे आणि या ठिकाणी हा संपूर्ण गुन्हा आहे तो नोंदवण्यात आलेला आहे. तर आज समीर वानखेडे यांना या ठिकाणी उपस्थित राहण्याचा जो समन्स आहे तो ठाणे पोलिसांनी बजावलेला आहे. त्यानंतर आज समीर वानखेडे हे या ठिकाणी येणार आहेत आणि नक्कीच त्यांचा देखील या ठिकाणी जो जबाब आहे तो नोंदवला जाणार आहे. नक्कीच आज समीर वानखेडे हे काय बोलतात हे पाहणं तेवढंच गरजेचं राहणार आहे, कारण काल समीर वानखेडे हे देखील मुंबई हायकोर्टात आहे. त्यांनी याबद्दल जे आव्हान आहे ते दिलेलं आहे, कारण जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जे बार परवाना जो रद्द केलेला आहे तो बार परवाना रद्द केल्यावरती काल हायकोर्टात समीर वानखेडे यांनी जे आव्हान आहे त्याला आव्हान दिलेलं आहे. त्यानंतर त्यांना जो अंतरिम जो दिलासा आहे तो देखील देण्यात आलेला आहे. परंतु आज समीर वानखेडे यांना कोपरी पोलीस ठाण्यात हे हजर राहणं तेवढंच गरजेचं राहणार आहे, कारण ठाणे पोलिसांनी अशा प्रकारचा जो समन्स आहे तो बजावलेला आहे. त्यामुळे आज समीर वानखेडे या ठिकाणी येऊन काय आपला जबाब नोंदवतात किंवा आज त्यांचं काय म्हणणं आहे हे पाहणं खूप गरजेचं राहणार आहे, कारण या आजचं जो जबाब असेल त्याच्यावरतीच संपूर्णपणे प्रामुख्याने पाहिला जाणार आहे. कारण त्यांनी जो परवाना आहे तो घेतलेला होता तो वय कमी असल्यामुळे तो परवाना तो रद्द केलेला होता, असं जे राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक आहेत त्यांनी देखील सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर ही संपूर्णपणे जो गुन्हा आहे तो नोंदवल्यानंतर आज समीर वानखेडे हे या ठिकाणी हजर राहणार आहेत. अगदी निखिल, याबद्दलचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. विरोधकांकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप आता होतोय आणि त्यावर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाष्य केलंय. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत नसून सबळ पुराव्यांशिवाय ईडी कारवाई करत नाही. विरोधक बिनबुडाचे आरोप करत असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. पाहूयात त्या काय म्हणाल्या. Even if Enforcement Directorate wishes to do something for political or any other, it's just not
impossible unless you have the material before you, which is substantive enough. And ED, mind you, cannot go there first. It's a law enforcing agency which deals with predicate offense, which means there is an offense somewhere that's been acted upon. Post that, there is an offense created which is coming under the PMLA realm, which is Prevention of Money Laundering Act, under that realm, and then the ED goes in there. It requires so much of work. And without that groundwork in their hand, ED cannot enter anywhere. So ED overnight thinking, oh yes, my enemy is here, my friend is there, I won't go there, I will go here, is impossible. There is an offense created somewhere. That offense is being investigated. As a fallout, there could be a PMLA angle based on which ED goes. आता पाहूयात पुढची बातमी बेस्टच्या संदर्भातली. बेस्टनं 1200 इलेक्ट्रिक बस खरेदीचा प्रस्ताव आता मागे घेतलाय. केंद्र सरकार अनुदान देत नसल्यामुळे या बस भाडेतत्वावर खरेदी करता येणार नाहीत असा आरोप सत्ताधारी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलाय आणि त्यामुळे आता रद्द झालेल्या या प्रस्तावावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये झुंपली आहे. पाहूयात. मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. बेस्टच्या डबल डेकर बस खरेदीत भ्रष्टाचाराचा आरोप काही दिवसांपूर्वी भाजपनं केला होता. त्यानंतर आता शिवसेनेनं इलेक्ट्रिकल बस खरेदीच्या मुद्द्यावरून भाजपवर पलटवार केलाय. यावेळी कारण दिलंय ते केंद्र सरकारनं न दिलेल्या हमीचं. त्याच्या माध्यमातून शेवटी प्रदूषण आणि इलेक्ट्रिकल बस याची सांगडच आहे ना. तुम्ही तुमच्या हेवी इंडस्ट्रीकडनं काय पैसे आणणार नाही, ऊर्जा मंत्रालयाकडनं आम्हाला काय देणार नाही, कळलं, आणि तुम्ही सांगणार नाही नाही हे अमुक आहे तुम्हाला, आणि ज्याला त्याला अधिकार आहे. 1200 बस खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार मदत करणार नसेल तर या बस कशा घेणार असा सवाल काँग्रेसनं उपस्थित करत शिवसेनेची बाजू घेतली आहे. राज्य सरकार 900 बसेससाठी त्यांनी आपला सबसिडी ऑलरेडी दिलेला आहे. आता यामध्ये कुठे ना कुठे पूर्ण केंद्र सरकारच्या सबसिडीमध्ये बस घ्यायचे असं BSTने ठरले होते आणि त्यासाठी जेव्हा त्यांनी 3-4 मीटिंगमध्ये आम्ही थांबून पाहिले, पण त्यामध्ये काही पत्रव्यवहार केंद्र सरकारतून डिपार्टमेंटतून आले नाही. तर यासाठी आमच्याकडे बेस्टकडे पैसे कुठे आहे. केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत बेस्टला बस खरेदी करायची नव्हती. त्यामुळे शिवसेना केंद्र सरकारच्या नावे खडे फोडत मदत करत नसल्याचा पलटवार भाजपनं केलाय. ही योजना आणलेली होती आणि या योजनेमध्ये बेस्टनेही सहभागी व्हावं अशी विनंती केलेली होती. परंतु बेस्टला आणि बेस्टमधील सत्ताधाऱ्यांना यामधून मलिदा खायचा असल्या कारणामुळे केंद्राच्या योजनेत सहभागी न होता आम्हाला स्वतंत्रपणे हा निविदा काढून द्या अशा प्रकारची मागणी त्यांनी केली. बेस्ट जगली पाहिजे असं म्हणत राजकारण करणाऱ्या कुठल्याही पक्षाला बेस्टच्या ताफ्यात कमी होत असलेल्या बसेस, कमी होत असलेला कर्मचारी वर्ग अशा अनेक प्रश्नांबाबत सोयरसूतक आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता बातमी पाहणार आहोत युक्रेन रशिया वादाची. युक्रेन रशिया वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी मोठी घोषणा केली आहे. युक्रेनला लष्करी मदत देणार असल्याची घोषणा जो बायडन यांनी केली आहे. तर रशियावर अनेक निर्बंध लादले. रशियाच्या प्रत्येक आव्हानाला आम्ही एकत्रितपणे उत्तर देऊ असा इशाराही त्यांनी दिलाय. तसंच गेल्या 2 दिवसात अनेक चर्चा झाल्या असं देखील बायडन म्हणाले. रशियाशी युद्ध करण्याचा विचार नाही, मात्र रशियानं युक्रेनला 4ही बाजूनी घेरलंय. रशियाच्या पुढील रणनीतीकडे लक्ष असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी जो बायडन यांनी चर्चा त्यांची सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमधील वाद सोडवण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. तसंच युक्रेनच्या संरक्षणासाठी शस्त्र आणि सैन्य पाठवलं जात असल्याचंही जो बायडन यांनी स्पष्ट केलंय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना युक्रेनवर लष्करी कारवाई करण्यास परवानगी दिल्यानंतर अमेरिका आता ॲक्शन मोडवर आली आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून. प्रशांत, अमेरिका आता ॲक्शन मोडवरती आली आहे. रशियाच्या रणनीतीकडे अमेरिकेचं एकंदरीतच लक्ष आहे. बरोबर, ज्या पद्धतीने अमेरिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे त्यामध्ये
ज्या रशियाने खास करून युक्रेनमध्ये जे दोन प्रांत आहेत त्या दोन प्रांतांना संदर्भात ज्यामध्ये कारवाई केली आणि त्याच्यासोबत करार केले आणि त्यांनी स्पष्ट केलं की या दोन्ही प्रांतांमध्ये त्यांनी आपले सैनिक दाखल करण्याकरता आणि सैनिक तिथे सज्ज करण्याकरता त्या दोन्ही देशात करार केला. हे दोन्ही प्रांत जे बंडखोर प्रांत आहे या बंडखोर प्रांतासोबत सैनिकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाचे ढग अजूनही गडद झालेले आहेत. त्याचमुळे एकीकडे रशियावरती निर्बंध लावण्याचं काम सुरू झालेलं आहे. खास करून अमेरिका असो किंवा मग रशिया असो किंवा जर्मनी असो ब्रिटन असो यासारख्या देशांनी खास करून एक प्रकारे निर्बंध लादलेले आहे रशियावरती. आणि युक्रेनने ज्या पद्धतीनं युक्रेनला आता संपूर्ण जगभरातून पाठिंबा देखील मिळत आहे. रशिया आणि युक्रेनचं युद्ध होऊ नये यासाठी अमेरिका ही युद्धस्तरावरती प्रयत्न करत आहे. पण युक्रेनच्या सीमेवरती जवळपास रशियाने 1.5 लाख सैन्य तैनात करण्याचा अंदाज व्यक्त केला असून हे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्याचमुळे होऊ शकतं की या संदर्भात आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे काय भूमिका घेतात, कारण की त्यांनी डोनेट्स्क आणि लुहान्स्क हे दोन्ही बंडखोर नियंत्रित प्रांत आहेत त्यांना देखील देशाची मान्यता दिली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जो बायडन यांनी देखील या सगळ्या प्रकारामध्ये हस्तक्षेप करून त्यांनी म्हटलेलं आहे की जर रशियाने युक्रेनवरती हल्ला केला तर अजून कठीण निर्बंध हे लादण्यात येईल. त्यामुळे आता पाहावं लागेल की या संदर्भात आता रशिया काय भूमिका घेते. अगदी प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. त्या दोन्ही देशांची चर्चा सुरू आहे असं जो बायडेन यांनी म्हटलेलं आहे. आता अमेरिका काय भूमिका घेतं त्याबरोबर युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी रशियाचे प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे या सगळ्याचे अपडेट्स देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. युक्रेन आणि रशियामध्ये कोणत्याही क्षणी युद्ध पेटू शकतं, त्यामुळे युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा भीती निर्माण झाली आहे. आणि यानंतर भारतीय विद्यार्थ्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी विशेष विमानं देखील पाठवण्यात आलेली आहेत. काल युक्रेनमधून 242 विद्यार्थी भारतात दाखल झालेत. भारतात आलेल्या या विद्यार्थ्यांनी सरकारचे आभार मानलेत. एज ए स्टूडेंट मैं ये सिचुएशन थोड़ा सा है पैनिकेबल सिचुएशन है और मैं एक ही चीज़ बोलूँगा कि जितना जल्दी हो सके एज ए स्टूडेंट आ जाना चाहिए. बाकी फिर ऑनलाइन अगर स्टडी चलती तो ठीक, वरना फिर फ्यूचर का तो जो या बातम्यांसोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहायच्या आहेत, पण एक महत्त्वाची आठवण ते म्हणजे घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा आणि वेळोवेळी हातही निर्जंतुक करा. एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नमस्ते महाराष्ट्र. वळूयात पुढच्या बातमीकडे. आता बातमी मुंबई विद्यापीठाच्या बेपर्वाईची. मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयातील पुस्तकांचा अमूल्य ठेव्याचं मोठं प्रमाणात नुकसान झालेलं आहे. विद्यापीठाच्या ग्रंथालयाची दुरुस्ती करताना पुस्तकांची योग्य काळजी न घेतल्यानं हजारो पुस्तकांना वाळवी लागली आहे आणि अनेक पुस्तकं ही रद्दीत जमा करण्याची वेळ आली आहे. मुंबई विद्यापीठातील पुस्तकांचं वास्तव. बेपर्वाईमुळे पुस्तकांचा जीव गेला. तब्बल 2 लाख पुस्तकांना वाळवी. मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयातलं हे अत्यंत दुर्दैवी चित्र. मुंबई विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाची ही दुरावस्था. तब्बल 2 लाख पुस्तकांना वाळवी लागल्यामुळे या ग्रंथालयातील दुर्मिळ पुस्तकं आणि असंख्य संदर्भ ग्रंथांनी जीव सोडलाय. केवळ विद्यापीठाची अनास्था आणि प्रशासनाचं दुर्लक्ष यामुळे या सगळ्या पुस्तकांना वाळवी लागली आहे. 2017 मध्ये या ग्रंथालयाच्या दुरुस्तीचं काम मंजूर झालं. मात्र विद्यापीठाच्या संथ कारभारामुळे 3 वर्ष उलटून गेली
तरी दुरुस्तीचं काम अजूनही सुरूच आहे। आश्चर्याची बाब म्हणजे ज्या ठिकाणी ही पुस्तकं आहेत ती त्याच ठिकाणी ठेवून दुरुस्ती सुरू असल्यामुळे पुस्तकांवर रेती आणि सिमेंटचा थर साचलाय, तर काही पुस्तकांना पोत्यांमध्ये कोंबून त्यांची अवहेलना केली आहे। दुरुस्तीचं काम हे गेल्या 3 वर्षापासून चालू आहे आणि ती दुरुस्ती इतक्या संथ गतीने चालू आहे आणि त्या दुरुस्ती पुस्तकं खाली रॅकेटमध्ये पुस्तकं आहेत आणि यांची दुरुस्ती चालू आहे। म्हणजे सिमेंट वाळूच्या ढिगाऱ्यांवर ही पुस्तकं पडलेली आहे। म्हणजे अतिशय निष्काळजीपणा आणि दुर्लक्षित विद्यापीठ प्रशासनाने केल्यामुळे या पुस्तकांची अशी अवस्था झालेली आहे। या मुद्द्यावरून विद्यापीठ प्रशासनाला प्रश्न विचारला असता त्यांनी चक्क पुस्तकच कालबाह्य झाल्याचं कारण दिलंय। म्हणजे एक खूप जुनी पुस्तकं आहेत जे देणगीदारांनी दिलेली होती, जे कदाचित आता रेफरन्स मध्ये पण उपयोगात नसणार, जसं रेफरन्स जर्नल असतात, टेक्स्ट बुक्स असतात, ती जी पुस्तकं वगैरे आहेत ती पुस्तकं ती कालबाह्य झालेली आहेत। त्याच्यातलं सेग्रिगेशन करून त्याच्यातील उपयोगाची पुस्तकं आम्ही ते स्कॅनिंग करून रोबोटिक स्कॅनरने स्कॅनिंग करून ती वेगळी करतोय आणि जी अतिशय जीर्ण झालेली पुस्तकं आहेत त्यातील जे काही महत्वाचे पुस्तकं आहेत पण आम्ही आपल्या रेफरन्स ठेवतोय। एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं स्वप्न पाहत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातल्या आघाडीच्या विद्यापीठातील ग्रंथालयाची झालेली ही अवस्था म्हणजे या सगळ्या स्वप्नांना सुरुंग लावल्यासारखं आहे। त्यामुळे आता तरी कुलगुरू सुहास पेडणेकर आणि मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाला जाग यावी इतकंच। दुरुस्तीच्या कामाच्या वेळेला पुस्तकं हटवण्याचे सुद्धा कष्ट विद्यापीठ प्रशासनानं घेतले नाही आणि त्यामुळं लाख मोलाची ज्ञानसंपदा आता माती मोल झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि आता बातमी आहे नवी मुंबईतून। नवी मुंबईतल्या नेरूळ इथं संस्थेत कामाला लावतो असं सांगून एका महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली होती। याची माहिती मनसेला देण्यात आली आणि त्यानंतर मनसेनं संबंधित नराधमाला चांगला चोप दिलाय। महिलेला स्वीय सहाय्यक म्हणून काम देण्याचं आशिष या नराधमानं आमिष दिलं होतं आणि त्या बदल्यात शरीर सुखाची मागणी त्यानं केली होती। महिलेला वाशीमधील एका लॉजवरती बोलवण्यात आलं। महिलेनं त्याची माहिती मनसेला दिली आणि मनसे कार्यकर्ते लॉजवर आले आणि त्यांनी या नराधमाला रंगेहात पकडून चांगला चोप दिलाय। तेव्हा मनसे नेत्यांनी या नराधमाला रंगेहात पकडून चोप दिलेला आहे। नवी मुंबईतल्या नेरूळ इथं संस्थेत कामाला लावतो असं सांगून या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली होती। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून। विनय, काय अधिक माहिती, हे नेमकं काय प्रकरण आहे? ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती एका नवी मुंबईच्या नेरूळ इथल्या एका मोठ्या संस्थेमध्ये कार्यरत आहे आणि त्या संस्थेमध्ये एका महिलेला नोकरीची ऑफर आली होती आणि त्या महिलेला त्या ठिकाणी नोकरी मिळावी यासाठी ती महिलेने जाऊन इंटरव्ह्यू देखील देऊन आली होती। मात्र त्या महिलेला या व्यक्तीने वारंवार सांगितलं गेलं होतं की तुला नोकरी हवी असेल तर शरीर सुखाची मागणी यांनी केली होती आणि नोकरी मात्र जिथपर्यंत शरीर सुखाची मागणी पूर्ण होत नाही तिथपर्यंत नोकरी त्यांनी दिली नाही। अखेर ही सगळी बाब ही जी महिला आहे या पीडित महिलेने मनसेचे जे बाळासाहेब आहेत त्यांच्यापर्यंत ही बाब पोहोचवली आणि त्यानंतर मग या व्यक्तीला ज्या ठिकाणी या व्यक्तीने ज्या महिलेला बोलवलं होतं ज्या लॉजमध्ये त्या लॉजमध्येच ही व्यक्ती आल्यानंतर रंगेहात ह्या व्यक्तीला पकडलं आणि पहिलं तर ह्या मनसेने आपल्या स्टाईलने या व्यक्तीला चोप दिला आणि त्यानंतर मग वाशी पोलिसांच्या ताब्यातही दिलेलं आहे। वाशी पोलिसांनंतर तपास केल्यानंतर माहिती पडलं की त्या संस्थेमध्येच ही नोकरी मिळण्याचं ते जे वृत्त होतं ते खरं होतं आणि एका पीडित महिलेची ज्याची घरची अडचण होती त्या अडचणीचा फायदा घेऊन या व्यक्तीने तिला शरीर सुखाची मागणी केल्याचं स्पष्ट झालं आणि आता पुढचे पोलीस आपल्या पद्धतीने त्याचा तपास करतायत। धन्यवाद विनय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा शरीर सुखाची मागणी करणाऱ्याला मनसेनं चांगला चोप दिलाय। नवी मुंबईतल्या नेरूळ इथली ही घटना आहे। मनसे कार्यकर्त्यांनी या माणसाला पकडून चोप दिलेला आहे, त्याला रंगेहात पकडलाय। आता जाऊयात शेगावमध्ये। आज संत श्री गजानन महाराजांचा 144वा प्रकट दिन आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या बुलढाण्यातील शेगावात उत्साहाचं वातावरण आहे। कोरोनामुळे प्रकट दिन साध्या पद्धतीने साजरा होत असला तरी भाविक मोठ्या प्रमाणात शेगावात दाखल होत आहेत। टाळकरी आणि दिंड्यांनी शेगाव नगरी दुमदुमून गेली आहे।
गणगण गणात बोतेचा गजर हा शेगाव नगरीत सध्या होतो आहे. अनेक दिंड्या शेगावात दाखल झालेल्या आहेत. गजानन महाराजांचा 144वा आज प्रकट दिन आहे आणि त्यामुळं या ठिकाणी महाराजांचा गजर केला जातोय. कोरोनामुळे प्रकट दिन साध्या पद्धतीने एकीकडे साजरा होत असला तरी आपण दृश्यांमध्ये पाहतोय अनेक भाविक हे शेगाव नगरीत दाखल झालेत. शेगावात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते. प्रकट दिनाच्या शुभपर्वावरती संत नगरी दुमदुमलेली आहे. शेगाव नगरीतली ही दृश्य आहेत. या ठिकाणी अतिशय नीटनेटकं नियोजन केलं जातं. याआधीही कोरोना काळात शेगाव नगरीत भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी नियोजन करण्यात येत होतं आणि आजच्या दिवशी 144वा प्रकट दिन आहे. या दिवशी सुद्धा अत्यंत चोख पद्धतीनं हे नियोजन करण्यात आलेलं आहे. आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे यांच्याकडून माहिती घेऊया. राहुल, गणगण गणात बोतेचा गजर आता या ठिकाणी होतो आहे. एकंदरीतच प्रसन्न वातावरण आहे आणि या प्रसन्न वातावरणाचा अनुभव तुम्ही देखील घेताय. बरोबर आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या मिनी पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या संत गजानन महाराजांच्या शेगाव नगरीमध्ये आज 144वा या ठिकाणी प्रगट दिन जो आहे तो अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी साजरा होतोय. भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 144वा हा प्रगट दिन या ठिकाणी साजरा होतोय. मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी मोजक्या लोकांना घेऊनच अतिशय साध्या पद्धतीने जरी हा प्रगट दिन साजरा होत असला तरी महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून जे भाविक गजानन महाराजांचे जे भक्त आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आनंदोत्सवाचं वातावरण बघतोय. गेल्या अनेक दिवसापासून म्हटल्यापेक्षा अनेक महिन्यापासून कोरोनाचं संकट होतं आणि कोरोनाच्या संकटामध्ये या ठिकाणी काही निर्बंध या ठिकाणी मंदिर प्रशासनाकडून घालून देण्यात आले होते. परंतु आता या ठिकाणी निर्बंध जे आहेत ते काहीशा प्रमाणात शिथिल करण्यात आलेले आहेत. त्या माध्यमातूनच दूरवरून आलेले जे भक्त आहेत ते गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होताना आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. गणगण गणात बोतेचा गजर या ठिकाणी प्रत्येक भक्ताकडून आपल्याला पाहावयास मिळतोय. त्या माध्यमातूनच जर का आपण बघितलं तर या ठिकाणी गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते अतिशय आनंदात 144वा प्रकट दिन या ठिकाणी साजरा करताना पाहावयास मिळतात. राहुल, 144वा प्रकट दिन आहे. खरं तर महाराष्ट्रातूनही विविध ठिकाणाहून हे भक्तगण शेगाव नगरीत दाखल झालेले आहेत आणि आजच्या दिवशी अनेक भक्तांना श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायचं असतं. त्यांच्यासाठी या कोरोना काळामध्ये काय व्यवस्था करण्यात आली आहे? या ठिकाणी जर का आपण बघितलं तर पारायणासाठी या ठिकाणी विशेष व्यवस्था जी आहे मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. मोजक्या लोकांनाच या ठिकाणी ज्यांच्याकडे ई पास आहे त्यांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जातोय. 10 वर्षाखालील मुलांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाहीये. त्या माध्यमातून ज्या भक्तांनी गजानन महाराजांच्या ई पासची व्यवस्था केलेली आहे त्यांनाच देखील या ठिकाणी कोरोनाचे नियम पाळूनच या ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश दिला जातोय. त्याचबरोबर पारायणाचा जो या ठिकाणी महत्वाचा मुद्दा जो आपण या ठिकाणी सांगितलाय त्याचा देखील लाभ जो आहे तो या ठिकाणी मंदिर प्रशासनाकडून भक्तांना दिला जातोय. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने घेतलेला हा जो निर्णय आहे या ठिकाणी स्वागतार्ह निर्णय म्हणावा लागेल. कारण की दूरवरून लाखोच्या संख्येने भाविक जे आहेत ते गजानन नगरीमध्ये या ठिकाणी दाखल होत असतात. कोरोनाचा उद्रेक न व्हावा, कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार न घडावा या माध्यमातूनच या ठिकाणी जर का आपण बघितलं तर मंदिर प्रशासनाने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत 144वा प्रगट दिन या ठिकाणी साजरा करण्याचं ठरवलंय आणि त्या माध्यमातूनच या ठिकाणी आता प्रगट दिन अतिउत्साहात साजरा होतो. धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर तपशिलाबद्दल. या बातम्यांसोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त न्यूज 18 डॉक्युमेंट.